जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला होता, अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले, ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात, तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला. म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्यात तो योग्यच होता देशासाठी, हे आम्ही अगदी अभिमानाने मान्य करतो. जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले, अच्छे को अच्छा बोलण्याचे. त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केलं आणि तो 10 वर्ष त्यांनी चालवला. आता फिस्कल मॅनेजमेंटमध्ये जो RBIचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट रिफॉर्म्स आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती. त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज, माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिस्कल डेफिसिटचा रिपोर्ट RBIचा वाचला असेल. त्यामुळे आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः त्या फिस्कल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत, मग तुळजापूरकरजी जे आहेत, जे बँक एम्प्लॉईजच्या मध्ये काम करतात, किंवा आता अजित रानडे आहेत, किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा या विषयांवर बोलत असतात, किंवा जे पेठेजी आहेत, जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत, ह्या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू RBI या रिफॉर्म्समध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारबरोबर शेअर करणार. माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिस्कल डेफिसिटवर काम करावं.